नमस्कार. गर्भसंस्कार सिरीज भाग 3 तुमचे अगदी सगळ्यांचे मनापासून स्वागत. आईचे विचार आणि भावनांचा बाळावर होणारा परिणाम या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर आई आनंदी तर बाळही आनंदी. गर्भधारणेनंतर बाळाची केवळ शारीरिक वाढ होत नाही तर त्याच्या मेंदूची आणि भावनिक विकासाची सुरुवात होत असते. त्यामुळे आईचे विचार, भावना आणि आजूबाजूचे वातावरण याचा अप्रत्यक्षपणे परिणाम बाळावर होऊ शकतो. संशोधनानुसार आईला सतत ताण येत असल्यास शरीरातील काही ताण संबंधित हार्मोन्सची वाढ होऊ लागते आणि म्हणूनच गर्भावस्थेत शांत आणि सकारात्मक वातावरण राखणे फार फायदेशीर मानले जाते. सकारात्मक विचार कसे ठेवावेत? तर दररोज सकाळी बाळाशी प्रेमाने तुम्ही संवाद साधला पाहिजे. स्वतःला सांगा, माझे बाळ निरोगी, आनंदी आणि सुरक्षित आहे. प्रेरणादायी पुस्तके तुम्ही वाचली पाहिजेत किंवा चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. त्याचबरोबर सौम्य संगीत, मंत्र किंवा तुमच्या आवडीनुसार भक्तिगीते तुम्ही ऐकली पाहिजेत. राग, भीती आणि नकारात्मक चर्चा शक्यतो या वेळेला टाळली पाहिजे. कुटुंबातील सदस्यांनीही आईला भरपूर प्रेम, आधार आणि सकारात्मक वातावरण दिले पाहिजे. आज एक मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे. तर एक साधा मंत्र आहे, ओम नमः शिवाय. हा मंत्र शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थिरता देणारा मानला जातो. हा कसा म्हणावा? तर सकाळी किंवा संध्याकाळी 11 किंवा 21 वेळा हा मंत्र तुम्ही शांत बसून हळूहळू आणि मन एकाग्र करून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. आज एक स्तोत्र देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर श्री रामरक्षा स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष यातील काही भाग दररोज तुम्ही ऐकू शकता किंवा म्हणू शकता. जर पूर्ण स्तोत्र शक्य नसेल तर हा श्लोक तुम्ही म्हणावा. हा आपला एक सोपा श्लोक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा श्लोक म्हणताना मनात बाळाच्या निरोगी आणि सुखरूप वाढीसाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे. एक छोटी प्रेरणादायी गोष्ट आज या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती महाभारतातील अभिमन्यूची कथा आपण सर्वांनी ऐकली आहे. गर्भात असतानाच त्याने चक्रव्यूहात प्रवेश करण्याची माहिती ऐकली होती. ही कथा आपल्याला एक संदेश देते. गर्भातील बाळ आईच्या आसपासच्या वातावरणाशी जोडलेले असते. म्हणूनच गर्भधारणेच्या काळात चांगले विचार, चांगले वाचन आणि सकारात्मक वातावरण निर्माण असणे फार महत्त्वाचे आहे. आज तुम्ही वाचन करायचे आहे. म्हणजेच रोज किमान 10 ते 15 मिनटं तरी तुम्ही एखादं प्रेरणादायी पुस्तक, संतांचे विचार किंवा चांगल्या कथा याचे वाचन करायचे आहे. आई शांत असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि बाळावरही होतो. आज एक छोटासा उपक्रम तुम्हाला सांगते मी, की तुम्ही शांत डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या आणि 5 मिनिटे आपल्या बाळाशी मनापासून बोला. उदाहरणार्थ, प्रिय बाळा, आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत. तू निरोगी, बुद्धिमान आणि आनंदी वाढत आहेस. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. हा एक छोटासा संवाद आई आणि बाळातील भावनिक नातं अधिक दृढ करण्यास मदत करू शकते. त्याचबरोबर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परिपूर्ण असणे गरजेचे नाही. प्रत्येक आईला कधी ना कधी ताण येणे किंवा चिंता वाटू शकते. महत्त्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घेणे. गरज पडल्यास आपल्या डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. शक्य तितके सकारात्मक व संतुलित वातावरण तुम्ही निर्माण केले पाहिजे. आजची एक आरोग्याची टिप तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही दिवसभर पुरेसे पाणी पिलं पाहिजे, संतुलित आहार घ्या आणि शक्य असल्यास थोडं तरी चालण्याचा व्यायाम तुम्ही केला पाहिजे. कोणताही व्यायाम किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या. आजच्या मम्मींना एक छोटासा टास्क. आज तुम्ही 10 मिनिटे शांत बसा आणि आपल्या बाळाशी प्रेमाने तुम्ही संवाद साधा. मी आधी सांगितल्याप्रमाणे. परत तुम्हाला आयुष्यात ज्याबद्दल कृतज्ञता वाटते अशा 3 गोष्टी तुम्ही एका वहीवर लिहून ठेवायच्या आहेत. झोपण्यापूर्वी एक सकारात्मक वाक्य तुम्ही म्हणायचे आहे, की मी शांत आहे, माझं बाळ निरोगी आहे आणि माझी गर्भावस्था अत्यंत आनंददायी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि गर्भसंस्कार सिरीजमधील पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. उद्याच्या भाग 4 मध्ये आपण भेटूच यात.
तर गर्भातील बाळाशी संवाद कशा पद्धतीने साधावा, गर्भसंवादाची एक छोटीशी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे भाग 4चा नक्की बघा. धन्यवाद.